नमस्कार विद्यार्थी मित्र, मी कुमारी चव्हाण लता अंकुशराव, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण भाग प्रमाणपत्र, त्याचा अर्थ, त्याच्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी, त्याच्यानंतर भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी, भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत देणे इत्यादी विषयी माहिती घेतली. तसेच भाग हस्तांतरण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, हस्तांतरणाची पद्धत कशी असते, त्याच्यानंतर कंपनी कोणत्या परिस्थितीमध्ये भाग हस्तांतरण नाकारू शकते, कोरे हस्तांतरण म्हणजे काय, बनावट हस्तांतरण म्हणजे काय, हा सगळा भाग अभ्यासलेला आहे. यानंतर पुढील मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, भागांचे संक्रमण. भागांचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण होते. म्हणजेच सभासदांच्या भागांचे अन्य व्यक्तीस सभासदाच्या मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने या विविध कारणांसाठी हस्तांतरण होते. भाग संक्रमण ही अनिवार्य कृती आहे. अनिवार्य कृती याचा अर्थ सक्तीची कृती आहे. कायदेशीर वारस ही व्यक्ती भाग संक्रमणामध्ये पुढाकार घेत असते. या व्यक्तीस हे भाग काही मोबदला न घेता तसेच कोणतेही मुद्रांक शुल्क न घेता दिले जातात. तसेच मूळ भागधारकाची जबाबदारी किंवा देयता ही तशीच पुढे चालू राहते. पुढील तक्त्याच्या आधारे आपण भाग संक्रमण कोणाकडे आणि कोणकोणत्या परिस्थितीमध्ये केले जाते हे अभ्यासू. याच्यामध्ये पहिला प्रसंग आहे सदस्याचा किंवा सभासदाचा मृत्यू. जर सदस्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नावे असणारे भाग हे त्याच्या कायदेशीर वारसाकडे संक्रमित केले जातात. दुसरी घटना किंवा प्रसंगामध्ये सभासदाचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्यास तर त्याचे सभासदत्व हे त्याच्या पालकाकडे सुपूर्द केले जाते किंवा संक्रमित केले जाते. तर तिसऱ्या प्रसंगामध्ये सभासद दिवाळखोर म्हणून घोषित झाला असेल तर कोर्टाने नियुक्त केलेल्या अधिकृत प्राप्तकर्त्याकडे भागांचे संक्रमण केले जाते. भाग संक्रमणाचा हा मुद्दा अभ्यासल्यानंतर आपण पुढील मुद्दा अभ्यासणार आहोत, प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री याच्यामधील फरक. आपण विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. त्याच्यामध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे असूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने प्रथमच जनतेला प्रतिभूती देऊ करणे. तर नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारणीसाठी जनतेला प्रतिभूती देऊ करणे. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे जारीकर्ता कंपनीचा प्रकार. प्राथमिक सार्वजनिक विक्री ही असूचीबद्ध कंपनीकडून केली जाते, तर सूचीबद्ध कंपनीकडून नंतरची सार्वजनिक विक्री केली जाते. नंतरचा मुद्दा आहे की असे भाग कधी जारी केले जातात. प्राथमिक सार्वजनिक विक्री ही जेव्हा कंपनीला जनतेकडून प्रथम भांडवल उभारणी करायची असते अशा वेळी केली जाते. तर जेव्हा एखाद्या सूचीबद्ध कंपनीला जनतेकडून जादा भांडवलाची उभारणी करावयाची असते तेव्हा नंतरची सार्वजनिक विक्री केली जाते. यानंतरचा मुद्दा आहे जारी करण्याचा क्रम. प्राथमिक सार्वजनिक विक्री ही नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या आधी केली जाते. म्हणजेच समहक्क भागांच्या प्रथमतः केलेल्या विक्रीस प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणतात. तर नंतरची सार्वजनिक विक्री ही नेहमी प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या नंतरच केली जाते. यानंतरचा पाचवा मुद्दा आहे सूचीबद्ध. प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधी प्रत्येक कंपनीला स्वतःला सूचीबद्ध करून घ्यावे लागते. सूचीबद्ध याचा अर्थ भाग बाजारात व्यवहार होणाऱ्या प्रतिभूती यादींमध्ये
कंपनीच्या नावाचा समावेश करणे. तर नंतरची सार्वजनिक विक्री करणारी कंपनी ही अगोदरच सूचीबद्ध केलेली असते. नंतरचा मुद्दा आहे जोखीम. प्राथमिक सार्वजनिक विक्रीमध्ये केलेली गुंतवणूक ही जास्त जोखमीची असते, कारण कंपनीच्या कामगिरीचा अंदाज गुंतवणूकदार करू शकत नाहीत. तर नंतरच्या सार्वजनिक विक्रीमध्ये केलेली गुंतवणूक ही कमी जोखमीची असते, कारण कंपनीच्या मागील कामगिरीवरूनच तिच्या पुढील कामगिरीचे अंदाज बांधता येऊ शकतात. अशा प्रकारे प्राथमिक सार्वजनिक विक्री व नंतरची सार्वजनिक विक्री यामधील फरक वरील विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. यानंतरचा पुढचा फरक आपण अभ्यासणार आहोत. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती व बुक बिल्डिंग पद्धती. पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण हा फरक अभ्यासू. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये भागांची विक्रीची किंमत माहिती पत्रकात नमूद केलेली असते व गुंतवणूकदारास या किमतीसच भाग खरेदी करावे लागतात. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये भागांची किंमत लिलाव पद्धतीने निश्चित केली जाते. गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी दिली जाते व त्या श्रेणीमधील किमतीस बोली लावण्यास सांगितले जाते. अशा प्रकारे कंपनी भागांची किंमत निश्चित करून त्या किमतीस भाग विक्री करते. यानंतरचा मुद्दा आहे भागांचे मूल्य. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये भागांची किंमत अगोदरच निश्चित करून माहितीपत्रकात दिलेली असते. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये भागांचे मूल्य अगोदर माहीत नसते. कंपनी ज्या किमान व कमाल मूल्यांना समभाग विक्री करू इच्छिते ते मूल्य दिलेले असते. यानंतरचा मुद्दा आहे माहितीपत्रक. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये कंपनीला माहितीपत्रकाचे वाटप करावे लागते. यामध्ये समहक्क भागांना देऊ केलेल्या किमतीचा तपशील व भागांची एकूण संख्या दिलेली असते. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये कंपनी अपुरे माहितीपत्रक वाटप करते. यामध्ये किमतीच्या श्रेणी नमूद केलेल्या असतात. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये भाग विक्री बंद कालावधीनंतरच कंपनीस भागांच्या सार्वजनिक मागणीचा अंदाज येऊ शकतो. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये कंपनीस भागांच्या सार्वजनिक मागणीचा अंदाज रोजच्या रोज येत असतो. फरकाचा पुढचा मुद्दा आहे भाग मागणी अर्ज शुल्क. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये भाग मागणी शुल्क किंवा भागांची पूर्ण रक्कम गुंतवणूकदारास भाग मागणीचा अर्ज सादर करताना भरावी लागते. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये भाग मागणी शुल्क हे बोली लावण्याच्या वेळी द्यावे लागते. भागांचे मूल्य निश्चित झाल्यानंतर रक्कम गोळा केली जाते. यानंतरचा मुद्दा सांगता येईल कधी वापरले जाते. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती ही कोणत्याही भाग वाटपासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ सार्वजनिक विक्री, हक्क भाग विक्री, कर्मचारी भाग विकल्प योजना इत्यादी. तर बुक बिल्डिंग पद्धती ही सहसा सार्वजनिक भाग विक्रीसाठी वापरली जाते. उदाहरणार्थ प्राथमिक सार्वजनिक विक्री, नंतरची सार्वजनिक विक्री इत्यादी. अशा प्रकारे वरील सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती व बुक बिल्डिंग पद्धती यांच्यामधील फरक अभ्यासला. नंतर पुढचा फरक आपण अभ्यासणार आहोत हक्क भाग व बोनस भाग. पुढील मुद्द्यांच्या आधारे हक्क भाग व बोनस भाग यांच्यामधील फरक स्पष्ट करता येईल. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. हक्क भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग वाटप केले जाते. कंपनी आपल्या भागधारकांना भाग खरेदी करण्यासाठी प्राथमिकता किंवा अगोदर हक्क देते. तर बोनस भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. हक्क भाग खरेदी करण्यासाठी भागधारकांना त्या भागांची रक्कम द्यावी लागते. हे भाग कंपनी खरेदी करण्याचा अधिकार देऊ करते.
बोनस भाग मात्र भागधारकांना विनामूल्य किंवा मोफत दिले जातात. यानंतरचा मुद्दा आहे अंशतः किंवा पूर्णदत्त भाग. अग्रहक्क भाग खरेदी करणाऱ्या भागधारकाला भागांसाठी भाग मागणी शुल्क, भाग वाटप शुल्क, कॉल मनी इत्यादी पूर्ण रकमेचा भरणा करावा लागतो. तर बोनस भागाच्या बाबतीमध्ये हे भाग पूर्णदत्त भाग असतात. यासाठी भागधारकाकडून कोणत्याही रकमेचा भरणा कंपनी करून घेत नाही. हे भाग भागधारकांना विनामूल्य दिलेले असतात. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे किमान भाग भांडवल उभारणी. कंपनीला किमान भाग भांडवलाची रक्कम ही हक्क भाग विकत असताना उभारावीच लागते. जर कंपनीला किमान भाग भांडवलाची रक्कम मिळवता आली नाही तर अर्जासोबतची घेतलेली अर्ज शुल्काची रक्कम अर्जदारास परत करावी लागते. तर बोनस भाग मात्र कंपनीकडून विनामूल्य दिले जात असल्याने कोणतीही किमान भाग भांडवल उभारणीची रक्कम गोळा करावी लागत नाही. यानंतरचा मुद्दा आहे हक्क त्याग करणे. हक्क भागांच्या बाबतीमध्ये भागधारक हे त्यांचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात, म्हणजेच त्यांच्या हक्काचा ते त्याग करू शकतात. तर बोनस भागाच्या बाबतीत भागधारक त्याचे बोनस भाग दुसऱ्याच्या नावे करू शकत नाहीत किंवा त्या बोनस भागांचा त्याग करू शकत नाहीत. आणि यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे वाटप करण्याचा हेतू. जेव्हा एखादी कंपनी नवीन निधी उभा करू इच्छिते व अशावेळी ती तिच्या विद्यमान भागधारकांना त्यांच्या भागधारणेत वाढ करण्याची संधी देऊ इच्छिते, तेव्हा ती हक्क भागांचे वाटप करते. तर जेव्हा एखादी कंपनी साठलेल्या नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण करू इच्छिते, नफ्याची पुनर्गुंतवणूक करू इच्छिते किंवा नफ्याचे गुंतवणूक करू इच्छिते, त्यावेळी ती आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून बोनस भाग देऊ करते. अशा पद्धतीने आपण हक्क भाग आणि बोनस भाग यांच्यामधील फरक वरील विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. आता याच्यानंतर आणखी एक फरक आपण अभ्यासणार आहोत, भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण. पुढील विविध मुद्द्यांच्या आधारे आपण हा फरक स्पष्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ. भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने किंवा हेतुपूर्वक खरेदीदाराशी करार करून भागाची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे, म्हणजेच मुक्तपणे भागांचे हस्तांतरण करणे. तर भागांचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागधारकाच्या मालकीचे भाग त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीकडे हस्तांतरित होणे होय. भागधारकाच्या मृत्यूमुळे, दिवाळखोरीमुळे किंवा मानसिक असंतुलनामुळे हे संक्रमण केले जाते. नंतरचा मुद्दा आहे भाग हस्तांतरण किंवा भाग संक्रमण केव्हा केले जाते. भाग हस्तांतरणामध्ये भागधारकाला जर समहक्क भाग विकायचे असतील किंवा ते भेट म्हणून द्यायचे असतील तर अशा भागांचं हस्तांतरण केलं जातं. तर जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा भागधारक दिवाळखोर होतो किंवा त्याचे मानसिक संतुलन बिघडते तेव्हा भागांचे संक्रमण होते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कृतीचे स्वरूप. भाग हस्तांतर ही भागधारकाने स्वेच्छेने केलेली कृती आहे, तर भाग संक्रमण ही सक्तीची कृती आहे. ही कायद्याच्या तरतुदीनुसार करावी लागते. पुढचा मुद्दा आहे सहभागी पक्ष. भाग हस्तांतरणामध्ये दोन पक्षांचा सहभाग असतो. एक विक्रेता, ज्याला हस्तांतरक असं म्हटलं जातं, व दुसरा हस्तांतरिती म्हणजे भाग खरेदी करणारा, असे दोन पक्ष असतात. भाग संक्रमणामध्ये मात्र एकाच पक्षाचा समावेश असतो, तो म्हणजे मृत्यू झालेल्या सदस्याने नामनिर्देशित केलेली व्यक्ती होय. त्यानंतरचा फरकाचा मुद्दा आहे हस्तांतरणाचे दस्तऐवज. हस्तांतरण करण्यासाठी हस्तांतरण दस्तऐवजांची गरज असते. हा
हस्तांतरिती व हस्तांतरक यांच्यामधील महत्त्वाचा करार असतो. भाग संक्रमणासाठी मात्र कोणत्याही हस्तांतरणाच्या दस्तऐवजांची गरज नसते. नंतरचा मुद्दा आहे पुढाकार. हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये हस्तांतरक पुढाकार घेत असतो, तर भाग संक्रमणाची प्रक्रिया ही कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधीकडून केली जाते किंवा त्यांच्या पुढाकाराने होते. यानंतरचा मुद्दा आहे मोबदला. समहक्क भागांचे हस्तांतरण भागधारक पैशाचा मोबदला मिळावा म्हणून करतो, म्हणजेच भाग खरेदी करणाऱ्याला त्या भागांच्या बदल्यात रक्कम अदा करावी लागते. परंतु जर हे भाग वाटप भेट म्हणून केले असेल तर यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही. भाग संक्रमणाच्या बाबतीत मोबदल्याचा प्रश्नच येत नाही, कारण कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधींना समहक्क भागांसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम अदा करावी लागत नाही, कारण ही कायदेशीर कृती असते. यानंतरचा फरकाचा मुद्दा आहे उत्तरदायित्व. हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये हस्तांतरकाची म्हणजेच भाग हस्तांतर करणाऱ्याची जबाबदारी भागांचे हस्तांतर झाले की संपते. भाग संक्रमणाच्या बाबतीत संक्रमण झाले तरीही मूळ भागाचे उत्तरदायित्व तसेच चालू राहते. नवीन सभासदास पाठीमागचे सर्व हक्क व अधिकार प्राप्त होतात. तर फरकाचा शेवटचा मुद्दा आहे मुद्रांक शुल्क. भाग हस्तांतरणाच्या बाबतीत मुद्रांक शुल्क हे भागांच्या बाजार मूल्यावर आधारित असते. भागाचे बाजार मूल्य जास्त असेल तर जास्त प्रमाणावरती मुद्रांक शुल्क हा भरावा लागतो, तर भागाचे बाजार मूल्य जर कमी असेल तर कमी मुद्रांक शुल्क भरावा लागतो. भाग संक्रमणात भागधारकास कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही. अशा प्रकारे वरील विविध मुद्द्यांच्या आधारे आपणास भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण यांच्यामधील फरक स्पष्ट करता येतो. तर अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण भागांचे संक्रमण, त्याचा अर्थ, भाग संक्रमण होण्याचे वेगवेगळे प्रसंग किंवा घटना, कोणाच्या नावे भाग हस्तांतरण केले जाते अभ्यासला. त्याचबरोबर प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री याच्यामधील फरक वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासला. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ, जारीकर्ता कंपनीचा प्रकार, कधी जारी केले जातात, असे भाग जारी करण्याचा क्रम, कंपनीची सूचीबद्धता, त्यानंतर या भाग विक्रीमधील जोखीम, अशा विविध मुद्द्यांच्या आधारे हा फरक आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतरचा पुढचा फरक निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती व बुक बिल्डिंग पद्धती, हाही वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासला. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आला. त्यानंतर भागांचे मूल्य, माहितीपत्रकाबाबतची माहिती, त्याच्यानंतर मागणीचा निर्धार, त्यानंतर भाग मागणी अर्ज शुल्क आणि कधी वापरली जाते ही पद्धती, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण हा फरकही स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर भागांच्या दोन प्रकारापैकी हक्क भाग व बोनस भाग यांच्यामधीलही फरक आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासला. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय, देय रक्कम किती असते, अंशतः किंवा पूर्णदत्त भाग कशा पद्धतीचे असतात, त्याच्यानंतर किमान भांडवल उभारणीच्या बाबतीमध्ये कोणत्या अटी असतात, हक्क त्याग करता येतो का, वाटप करण्यापाठीमागचा कंपनीचा कोणता हेतू असतो, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे हा फरक आपण पाहिलेला आहे. आणि त्यानंतर भाग विक्रीच्या दोन प्रकारांपैकी भाग हस्तांतरण व भाग संक्रमण यांच्यामधील फरक आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ, भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमण केव्हा केले जाते, त्याच्या कृतीचे स्वरूप कसे असते, त्याच्यामध्ये सहभागी पक्ष कोण असतात, हस्तांतरणासाठी दस्तऐवज कोणकोणती लागतात, त्याच्यामध्ये पुढाकार कोण घेतं, मोबदला कशा पद्धतीने आकारला जातो, उत्तरदायित्वाच्या बाबतीमध्ये काय नियम आहेत आणि मुद्रांक शुल्क किती भरावे लागते, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण हा फरक अभ्यासलेला आहे. या ठिकाणी युनिट सेकंडमधील टॉपिक नंबर 3 पूर्ण होत आहे. या टॉपिकवरचे
स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचे आहेत. तसंच या टॉपिकच्या नोट्सही तुम्ही लिहून काढायच्या आहेत. या लेक्चरमध्ये आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.